ज्या आईच्या पोटी जन्माला जन्मानंतर त्याची जोडलेली नाळ आपण लगेच तोडतो. पुढं जायचं असेल, मोठं व्हायचं असेल तर काही नाळ आणि नाती वेळेतच तोडावं लागतं. आणि आईशी जोडलेली नाळ ही जाणते की जाणणारच थोडा आली इतक्या वर्ष. अरे तुझ्या इतक्या भावना शून्य होऊन सगळ्यांना जगता येत नाही माऊली. या भावनांच्या नादात आपलं सगळं आयुष्य आणि स्वप्न शून्य झालं तरी चालते नाही का? फार शहाणा झालास का रे? परदेशात जाऊन 4 बुका काय शिकून आला, स्वतःला शहाणा समजतो? काय दुनियादारी माहिती आहे का तुला? काही अक्कल माहिती आहे? बापू, अक्कल काढायची गरज नाही माझी. तू कोण सांगणार दुनियादारी? कधी गावाबाहेर डोळसपणे पडलास का? कधी आजूबाजूला नवीन काय चाललं ते बघितलंस का? नको त्या गोष्टींना भावना चिटकून त्यातच अडकून पडायचं. स्वतःचं आयुष्यही सडवायचं आणि दुसऱ्याचंही. नाही असेच होते आपल्या विचाराच्या झाकांनी जगल्या शेवटपर्यंत. आणि तू तू तेच करतोयस. अरे या विचारापोटी आपल्या पोटच्या पोरीला तरी चांगल्या शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवशील का नाही माहीत नाही. नाही तर झाली का 20-21 वर्षाची देशील लग्न लावून. मी इथं राहिलो नाही कारण की इथं राहून मला अन्न व्हायचं नव्हतं. आणि मी इथं परत येत नाही कारण की इथं परत येऊन मला बाबूही व्हायचं नाही. समजला? चाल निघतोच मी.